नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आणखीन एका इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि घरातील सगळ्यांना असं वेगळं काहीतरी नाश्त्यामध्ये खायचं होतं. कारण नेहमी काय होतं, तेच तेच आपण नाश्त्यामध्ये बनवतो आणि मग घरच्यांना देखील कंटाळा येतो. मग आज म्हटलं चला त्यांना देखील छान असा नाश्ता द्यावा. तर इथे मी बनवलेले आहेत दहीवडे. तर याची रेसिपी याच चॅनलवरती अपलोड केलेली आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीमध्ये सोपे असे मौसूद हे दहीवडे केलेले आहेत. अगदी छान झाले होते आणि त्यासोबतच बनवला होता ढोकळा. तर याची देखील रेसिपी याच चॅनलवरती अपलोड केलेली आहे. नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग सगळ्यांनी प्लॅनिंग केला होता की तुझ्या हातची बिर्याणी खायची. म्हटलं चला, मम्मी देखील आलेली आहे आणि ती बिर्याणी वगैरे खाते, तिला खूप आवडते बिर्याणी आणि माझा भाऊ देखील बिर्याणी खातो. तर म्हटलं चला मग आज बिर्याणी बनवूयात. त्याने सगळं सामान वगैरे मला आणून दिलं आणि त्यानंतर मग इथे बिर्याणीला सुरुवात केली. तर इथे मस्त चिकन मी साधारण 1 तास मॅग्नेट केलं होतं आणि त्यानंतर मग असं शिजवून घेतलं. तर इथे भात देखील छान असा मोकळा झालेला होता. बासमती तांदूळ वापरलेला आहे. याच्या आधी देखील मी या चॅनलवरती बिर्याणीची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्यामुळे नक्की जाऊन बघा. तर इथे छान व्यवस्थित अशा 2 लेअर दिलेल्या आहेत. मी इथे ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर वापरलेला आहे आणि थोडासा कांदा जो आहे तो टाकलेला आहे. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर वगैरे टाकून अशी छान लेअरिंग दिली आणि त्यानंतर पुन्हा एक लेअर टाकले. असे 2 लेअर होते आणि खाली चिकनचा एक लेअर दिलेला आहे आणि शेवटी मी यामध्ये टाकलं होतं साजूक तूप आणि व्यवस्थितपणे त्याला असं छान दम दिला आणि इथे दम बिर्याणी रेडी झाली. सगळ्यांना आवडली, सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ली आणि फीडबॅक देखील छान दिला. त्यामुळे मला देखील खूप आनंद वाटला. कारण नेहमी काय होतं, जेव्हा मी एखादा पदार्थ बनवते आणि घरचे जेव्हा त्याचं कौतुक करतात ना, तर मला खूप मन प्रसन्न वाटतं की चला मी काहीतरी बनवलं आणि घरातल्यांना ते आवडलं. तर तुमच्या बाबतीत असं होतं का, मला नक्की सांगा. तर मम्मी इथे आलेली आहे, तर तिला म्हणतं थोडा आराम करत जा, बसत जा. पण तिचं काही ना काहीतरी काम चालूच असतं आणि तिने यशला असे पैसे दिले होते ठोकळे 10चे, 20चे, 5चे. तो इथे गल्ल्यामध्ये टाकत होता त्याच्या. तर असे त्यांनी खूप असे गल्ले साठवून ठेवलेले आहेत. साधारण 3-4 गल्ले आहेत. हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब